सीना नदीच्या प्रवण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर परिस्थिती जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गेल्या अनेक वर्षानंतर सीनेला महापूर आल्याची परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सोलापूर असेल, धाराशिव असेल या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला आहे, काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे आणि त्यामुळे सीनेच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। सीना नदीच्या प्रवण क्षेत्रात येणारे जे 3 मोठे प्रकल्प आहेत, सीना कोळेगाव, खासापूर आणि चांदणी नदीचा जो प्रकल्प आहे, या तिन्ही नदीच्या प्रकल्पातून तब्बल 2 लाख क्युसेक गतीनं पाण्याचा प्रवाह जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। मी सध्या उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे गावाजवळ आहे आणि या ठिकाणचा दगडी पूल जो आहे तो आता दगडी पुलावरती पाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळातच पाणी जे ते पुलावर येण्याची शक्यता आहे। जुना दगडी पूल पूर्णतः आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। केवळ हा एकच पूल नाही तर सीना नदीवर असलेले जे सगळे जुने पूल आहेत, लांबोटीचा पूल असेल मोहोळ तालुक्यातला किंवा भोयरे गावाचा जवळचा जो पूल असेल किंवा उत्तर सोलापूरला हा जो तिरे गावचा पूल आहे, या सगळ्या पुलावरती आता पाणी जो आहे तो सीना नदीचा येत असताना पाहायला मिळतोय। शेतीचा जर विचार केला तर नदीच्या क्षेत्रात जे जवळपास शेती आहे ती हजारो हेक्टरची शेती जी आहे ती सध्या पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळते। हजारो हेक्टरवरची शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। तर दुसरीकडे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सीना नदीच्या परिसरात असलेले जे सगळे तालुके आहेत त्या तालुक्यातले सर्व खाजगी शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील, शासकीय शाळा असतील, या सर्वांना सुट्टी जी आहे ती 1 दिवसाची जाहीर केलेली आहे। तर आज संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला देखील प्रशासनानं येलो अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे आज देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मात्र दुसरीकडे सीना नदीची परिस्थिती आपण या ठिकाणी बघताय, पूर परिस्थिती जी आहे ती सीना नदीला प्राप्त झालेली आहे। तर गेल्या अनेक वर्षानंतर अशी परिस्थिती झाल्यानंतर लोक जे आहेत तर सीनेचं रूप पाहण्यासाठी येत आहेत। रौद्र अवतार जे आहे ते सीना नदीनं प्राप्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अयुब कर्दीचा आफ्ताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।